आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। हातकणंगले तालुक्यातील साजणे गावाने एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय। महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर संविधान अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत साजणीचा अभिनव उपक्रम संविधान दालन तथा अभ्यास केंद्र आज सुरू करण्यात आले। साजणीतील कुमार कन्या विद्या मंदिर या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते संविधान दालन तथा अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये देशांमध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक भागामध्ये गावागावांमध्ये संविधान रॅली काढण्यात येत आहे। याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील साजणे गावातील कुमार कन्या विद्या मंदिर येथे संविधान दालन तथा अभ्यास केंद्राचे उद्घाटन राजवैभव शोभा रामचंद्र, डॉक्टर अमर कांबळे, ग्रामविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, गटविकास अधिकारी जगन्नाथ पाटील, अभयकुमार राजू मगदूम, शिक्षण विस्तार अधिकारी नम्रता गुरसाळे व साजणे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच विविध मान्यवरांची भाषणे झाली। सध्या संविधान प्रत्येक वर्गाला समजलं पाहिजे। यामध्ये शाळेतील विद्यार्थी यांनी संविधान वाचन केलं पाहिजे। संविधानामुळे आपल्या देशाला चांगली दिशा मिळाली पाहिजे। साजणे गावानं उचललेलं हे पाऊल महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गाव बनलंय। संविधान तथा अभ्यासिका केंद्र या ठिकाणी संविधानाबद्दल पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले विचार या दालनामध्ये ठेवण्यात आले आहेत। संविधानाने भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते कसं मिळाले याबद्दल उत्तम माहिती या संविधान दालनात देण्यात येणार आहे। दर शनिवारी रविवारी विद्यार्थ्यांनी व गावातील सर्वच दालनांमध्ये येऊन संविधानाची माहिती घ्यावी। तसेच याचा प्रसार गावोगावी जाऊन शहरांमध्ये जाऊन असे संविधान अभ्यासिका केंद्र सुरू करावे अशी जनजागृती संविधान वाचकांनी करावे। यावेळी बोलताना राजवैभव शोभा रामचंद्र, सचिव महाराष्ट्र अध्यक्ष निर्माण समिती इचलकरंजी बोलताना म्हणाले, संविधान हे भारताचे एक पवित्र संविधान आहे। संविधानामुळे आपल्याला जगण्याची दिशा मिळाली आहे। संविधानाची माहिती प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्याचे मोल कुठेही मोजता येणार नाही। संविधान दालन तथा अभ्यासिका केंद्र साजणे गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी सुरू केलंय, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गाव आहे की त्यांनी हे दालन सुरू केलं। या कार्यक्रमाला राजवैभव रामचंद्र, अमर कांबळे, शबाना मोकाशी, जगन्नाथ पाटील, अभयकुमार राजू मगदूम, नम्रता गुरसाळे, सूरज कांबळे, अजिंक्य कोळी, किरण यादव आदी जन संविधान मांडणारे व सर्व वर्ग, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज देशभक्त डॉक्टर रत्नापण्णा कुंभार यांचा स्मृती दिन आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं साजणी ग्रामपंचायत साजणी यांनी एक अभिनव अशा उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। या ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन शाळेमध्ये संविधान दालन उभं केलेलं आहे आणि हे संविधान दालन मी खात्रीनं सांगतो आणि की हे संविधान दालन महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत अशी आहे साजणी की तिनं या स्वरूपाचं दालन उभं केलेलं आहे। या दालनामध्ये जरी फेरफटका मारला तरी संविधानाच्या निर्मितीपासून त्या संविधानानं आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपण काय करणार आहोत इथंपर्यंत एक ओघावता आढावा येईल आणि त्या आढाव्याला घेऊन या सगळ्या मूल्यांच्या प्रती आपण जागरूक व्हावं यासाठी केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे। मी पुन्हा साजणी ग्रामपंचायत त्यासोबतच त्या ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व सदस्य, शाळा सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर,
फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही